प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा ईश्वरा सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. आज गुड फ्रायडे प्रियजनांनो. आज प्रभूचा गुड फ्रायडे आहे. प्रभू येशू तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. कारण की गुड फ्रायडेचा मतलब दुःखाचा नाही. प्रभू येशू तुमच्यासाठी वजस्तंभावर गेले, पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी. कारण की आजच्या दिवशी प्रभू येशू तुमच्या आमच्यासाठी त्या वजस्तंभावर मरण पावला, पण मेल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवण झाला. कारण की तो प्रभू येशू काल आज युगानुयुग एकसारखा आहे. तो कधी बदलत नाही प्रियजनांनो. गुड फ्रायडे म्हणजे आपल्यासाठी गुड न्यूज आहे. त्याने आपले सर्व पाप जे सैतान तुम्हाला आतापर्यंत म्हणत होता, मी तुझं दुःख घेतलंय, मी तुला हे दिलंय, ते दिलंय, श्राप दिलाय, त्या सर्वाची किंमत तुम्ही सैतानाला बोलू शकता. सैताना या सर्वाची किंमत येशूने त्या वजस्तंभावर मोजलेली. आणि मी येशूच्या नावात आझाद आहे. येशूचा पवित्र आत्मा माझ्यात आहे. मी आशीर्वाद येते, मी बरकत येते. या गोष्टी तुम्ही बोलल्या पाहिजे. गुड फ्रायडेचे 7 शब्द आहेत. प्रियजनांनो, संदेश मोठा आहे, पण मी थोडा का तुम्हाला सांगतो. क्षमेचे पहिले प्रभू येशूने शब्द बोलला, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे समजत नाही यांना काय करतात. कारण की हे जे काय करते त्यांना कळत नाही. प्रभू येशू यांना क्षमा करते, तुम्ही देखील क्षमा केली पाहिजे. दुसरा शब्द आहे प्रियजनांनो, प्रभूचा मी खरोखर खचित तुला सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखरूपी असशील. म्हणजे तुम्ही किती कष्टात असो, दुःखात असो, तुम्ही परमेश्वराच्या शरणी असाल आणि परमेश्वराच्या जवळ असाल, तर तुम्ही आशीर्वादित असता आणि तुम्ही प्रार्थना करणार, त्याच्या जीवनात कार्य होणार. म्हणून प्रभू येशूने एवढ्या कष्टापासून त्या डाकूला आशीर्वाद दिला, त्याला सुख दिलं. आणि तिसरा शब्द बघा, नात्याविषयी व जबाबदारीविषयी परमेश्वराने, बाई हा तुझा मुलगा आहे, पहा ही तुझी आई आहे. आणि आई बापाचं कर्तव्य परमेश्वराने निभावलं. आणि चौथा शब्द आहे, वेदनेत असताना माझ्या देवा माझा देवा तू माझा त्याग का केला. म्हणजे परमेश्वर जो पित्या आणि पुत्राचं जे नातं होतं ते एकत्र होते, पण ईश्वर पाप लागले, त्यामुळे प्रभू येशूपासून ते दूर झालं. म्हणून प्रभू येशू म्हणला, जसं प्रभू येशू तू पिता माझा तू त्याग का केला, तसं तुम्ही देखील म्हटलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुमच्या मनाला लागलं पाहिजे, प्रभू आज मी प्रार्थना नाही केली, मी बायबल नाही वाचले, मी त्याग केल्यासारखं झालं. म्हणून तुम्ही रोज प्रार्थना करा, बायबल वाचा, देवाच्या चरणी राहा. आणि 5वा शब्द आहे, मला तहान लागली. येशूला जगाच्या सुवार्थेसाठी, जगाच्या पाण्यापोटऱ्यात देवाची सुवार्ता सांगावी याची तहान लागली. आणि 6वा शब्द आहे, पूर्ण झाले. कारण की प्रभू येशूने तुमचे श्राप, विधी, कर्म, बंधनं वजस्तंभावर नेले आणि मरण पावलाय. यासाठी येशू बोलला पूर्ण झालं. आता तुम्हाला कोणत्याही श्रापाच्या बंधनात किंवा कर्जाच्या श्रापात नाही राहायचं. तुम्हाला फक्त अधिकार देऊन बोलायचं, येशूच्या नावात मी कर्जमुक्त, येशूच्या नावात मी आशीर्वाद, येशूच्या नावात कोणते रोग माझं, हे जीवन तुमचं. आणि 7वा शब्द आहे, हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवतो. म्हणून तुम्ही आत्म्याची उत्कंठा आणि आत्म्याने जगले पाहिजे. जसं प्रभू येशू आत्म्याद्वारे जगत होता आणि आत्म्याद्वारे कार्य करत होता. म्हणून तर रोमकाराचं सांगितलं, जो आत्म्याने जगतो तो परमेश्वराशी बात करतो. आत्म्याने प्रार्थना केली पाहिजे, खऱ्या अंतकरणाने केली पाहिजे, तर उत्तर देव देणार. आणि आत्म्याने जगायला पाहिजे, शरीराचे कर्म ठार मानले पाहिजे. तुमच्याकडे प्रार्थना करतो पवित्र देवा, आजच्या गुड फ्रायडेच्या सुंदरच्या 7 शब्दाच्या आशीर्वाद प्रत्येकाच्या लेखाच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. जे आज चर्च अटेंड करतो त्यांना आशीर्वाद कर, प्लेस कर, त्यांना कुठल्याही कोणत्या गोष्टीची कमी नको.